सर्वांना माझा नमस्कार। आज आपण सारेजण या देशाच्या सार्वभौम अशा सभागृहाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे आवडते सर डॉक्टर मनोहर जोशी यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्याकरता सारेजण एकत्र आलेलो। सरांच्या जाण्याने मनाला चटका लागला आणि काही गोष्टी या घडून गेलेल्या दृष्टीसमोर आल्या। मी अनेकदा सरांना कबूतरखान्याच्या त्या शाखेमध्ये भेटण्याकरता जात असे। विभाग प्रमुख म्हणून असताना, उपविभाग प्रमुख म्हणून असताना अनेक समस्या घेऊन जात असे। अत्यंत मितभाषी, हसतमुख, वक्तशीर आणि समोरच्याला समजून घेण्याची कला असणारं असं हे नेतृत्व। कधी कोणी आला का त्याचं हसतमुखाने स्वागत करणं ही सरांची एक खासियत होती। सरांनी जी वेळ दिली त्या वेळेपूर्वी 2 मिनटं आपण जाणं अत्यंत गरजेचं असायचं, कारण सर अत्यंत कडवटपणे शिस्त पाळणारे, वेळ पाळणारे असे नेते होते। कोणी उशिरा आला, वेळ घेऊन जाऊन तर बाकी काय म्हणायचे ना, नुसतं घड्याळ पाहिजे। सकाळी त्या कबूतरखान्याची शाखा सांभाळणं, त्यानंतर कोहिनूरच्या त्या कार्यालयात जाऊन बसणं। एक वेळ घड्याळाचा काटा चुकेल, परंतु सरांची वेळ कधीही चुकली नाही। असं वेळ पाळणारे आज फार कमी लोक आहेत। मी अनेकदा सरांना ज्या ज्यावेळी भेटलो त्या त्यावेळी सरांचे अनेक पैलू, अनेक गुण पाहायला मिळाले। आम्ही रावतेसाहेब ज्यावेळी विधानसभेमध्ये श्रद्धांजलीचा ठराव मांडला गेला त्यावेळी जो सरांचा जीवनपट माननीय अध्यक्षांनी जो वाचून दाखवला त्यामधनं सरांचे अनेक पैलू ऐकायला मिळाले। जे माहीत आहेत ते होते, पण जे माहीत नाही ते देखील समजून घेण्याचा योग त्या श्रद्धांजलीच्या ठरावामध्ये ऐकायला मिळाला। अत्यंत खडतर असं जीवन जगत असताना स्वतः ज्ञानार्जन केलंच, परंतु सगळ्यात चांगलं काम कुठलं केलं तर ज्ञान देण्याचं देखील त्यांनी आयुष्यभर काम केलं। कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना प्रगतिशील केलं, अनेक विद्यार्थ्यांना पारंगत केलं आणि पोटापाण्याला लावलं। मला वाटते ह्याच्या एवढं पुण्याचं काम दुसरं आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही असू शकत नाही। मग त्यांनी शिक्षण देण्याचं काम केलं, आरोग्य सांभाळण्याचं लोकांचं देखील त्यांच्या हातून घडलं काम। कोहिनूर हॉस्पिटलच्या रूपाने, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं। इतकंच नव्हे तर घरं बनवण्याचं देखील स्वप्न त्यांनी उभ्या हयातीत ते पाळलं आणि पूर्ण केलं। सरांच्या बाबतीत एक मात्र गोष्ट आवर्जून सांगावं लागेल, शिवसेना प्रमुखांवर असणारी अढळ निष्ठा। काही घडलं, काही केलं, काही झालं तरी मी शिवसेना प्रमुखांची साथ सोडणार नाही आणि शिवसेना या 4 अक्षरांपासून मरेपर्यंत तुटणार नाही। हा जो काही त्यांची एक ब्रीदवाक्य होतं, एक त्यांचं पण होता, तो आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पाळला। आज आपण राजकारण पाहताय, त्या वर्षाच्या मोहापायी अनेकांनी पक्षांची गद्दारी केली, काही लोकांनी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला, पण वर्षाचा एका क्षणात कुठलाही विचार न करता त्याग करून बाहेर पडणारं हा खरा शिवसैनिक होता। आणि शिवसेना प्रमुखावरती असणारं अलोट प्रेम त्याच्यातनं ते सिद्ध झालं। तोंडातनं एकही वाक्य कधी शिवसेनेच्या विरोधात नाही। शिवसेना प्रमुखांवरती असणारी अढळ श्रद्धा, आदरणीय उद्धवजींना असणारे अनंत आशीर्वाद हे सातत्याने त्यांच्या कृतीतनं आपल्याला पाहायला मिळाले। ते सतत बघत राहिलो आपण। मला
अनेक गोष्टींचा एक मात्र सातत्याने आठवते की न चुकता अपंग सेनेला उपस्थित राहणारं हे एकमेव नेतृत्व होतं, न चुकता. तो क्षण, ती वेळ, अनेकदा मला देखील त्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला आणि अपंग सेनेचे ते जे यायचे अपंग, ते सरांचं तोंड भरून कौतुक करायचे. अनेक कायद्यांमधलं प्रोव्हिजन सरांनी त्या अपंगांकरता केलं, हे अनेकदा त्यांनी बोलून दाखवलं. असे नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व असा ह्या तिघांचाही अमोघ असा हा संगम होता. माझ्या आयुष्यातल्या 2 गोष्टी मी कधीच विसरू शकत नाही ज्या सरांच्या बाबतीत घडलेल्या. मला आठवते की मी साधारण 1996चा तो काळ असेल, मी उपविभाग प्रमुख म्हणून काम करत होतो आणि त्यावेळी माझ्या त्या परिसरामध्ये लालबाग, परळ आणि त्या भायखळ्याच्या परिसरामध्ये अनेक गँग काम करत होत्या. अनेक गँग त्यावेळी अस्तित्वात होत्या. अनेकांच्या धमक्या येत, अनेकांचे अनेक सूचना असत. आणि एक दिवशी मला आदरणीय आमचे त्यावेळेचे विभाग प्रमुख दगडूदादा हे सरांकडे घेऊन गेले आणि सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अजयला आपल्याला पोलीस बंदोबस्त द्यावा लागेल, नाहीतर काही गोष्टी मला माहीत आहेत, काही खरं नाही. आज अनेक जण अनेक अडचणी सांगतात, पण मोजून 8 तासामध्ये माझ्या दरवाजासमोर माझा जवळजवळ 9 वर्ष पोलीस बॉडीगार्ड दिला, तो आदरणीय सरांनी दिला. ते मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही, कारण त्या परिस्थितीमध्ये त्यावेळी जर मला पोलीस संरक्षण मिळालं नसतं तर आज मला आमदार म्हणून आपल्यासमोर बोलण्याची संधी मिळाली नसती, हे निश्चित होतं. आणि दुसरा एक प्रसंग असा होता की किती नेतृत्व कसं असावं किंवा किती त्यांच्यामधला असणारा एक शिवसैनिक कसा जिवंत होता. मी विभाग प्रमुख झाल्यानंतर माझी एक सवय होती, दर डिसेंबर महिन्यामध्ये मी आमच्या विभागाचा एक वर्धापन दिन करत आणि त्या डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारी येणारा तर पुढचा डिसेंबर असं 12 महिन्याचं त्या स्मरणिकेमध्ये आम्ही कॅलेंडर छापत असू आणि त्या कॅलेंडरमध्ये दर महिन्याला विभागाच्या वतीने काय कार्यक्रम होणार आणि शाखेच्या वतीने काय कार्यक्रम होणार असं लेखी स्वरूपात येत असं आणि त्याप्रमाणे आम्ही वर्षभर कार्यक्रम करत असो. एकदा एका बैठकीमध्ये उद्धवजींनी सरांना सांगता सांगितलं की अजयनी ज्याप्रमाणे कॅलेंडर बनवतो त्याप्रमाणे सर्व विभागांनी बनवला तर ह्या मुंबईमध्ये दुसरे कार्यक्रम करण्याची आपल्याला गरज लागणार नाही. सरांचा मोठेपणा असा की दुसऱ्या दिवशी मला फोन आला आणि मला सांगितलं, अजय वेळ आहे का? मी म्हणालो आहे सर. मला म्हणाले ते काय तुम्ही जे स्मरणिका बनवताय ती मला घेऊन या, मला ती स्मरणिका पाहायची आहे. मी त्या कबूतरखान्याच्या शाखेमध्ये घेऊन गेलो. अर्धा तास सरांनी ती संपूर्ण स्मरणिका चाळली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती असायची. पोलीस स्टेशन किती आहेत, धर्मादाय रुग्णालय कुठे आहे, धर्मादाय संस्था कुठल्या आहेत, कोण देणग्या देतात, अशी सगळी माहिती असायची. आणि सरांनी ती स्मरणिका चाळून माझ्या पाठीवरती पाठ थोपटली आणि मला सांगितलं की अजय अतिशय चांगल्या प्रकारे ही संग्रहित केलेली आहे, मला नक्कीच हे आवडेल आणि अशा प्रकारच्या 5-50 स्मरणिका असतील तर मला त्या पाठवून द्या, मी याचा नक्कीच उपयोग करून घेईन. एका एवढ्या मोठ्या नेत्यांनी आपल्या पक्षामध्ये काम करत असलेल्या एका सर्वसामान्य सैनिकांना कौतुकाने पाठ थोपटावी असे नेतृत्व आता फार विरळ आहेत. त्यामुळे सरांचे जेवढं गुण गावेत, जेवढं कौतुक करावे, त्यांची महती जेवढी सांगावी, मला वाटते तेवढा वेळ अपुरा पडेल. मी माझ्या वतीने, माझ्या शिवडी विधानसभेतल्या तमाम शिवसैनिकांच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने सरांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगातनं सावरण्याची शक्ती परमेश्वर देव अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. ओम शांती शांती.